संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया. आता मी श्रीमान डॉक्टर अनिल काकोडकर यांना विनंती करतो की त्यांच्या भाषणाने त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचं उद्घाटन करावं. डॉक्टर अनिल काकोडकर. नमस्कार. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आणि माझे मित्र डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुखात्मे, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सिन्हा, मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर जगताप, ज्यांनी ही वास्तू आपल्याला अगदी जलद गतीने एक प्रकारचं चॅलेंज स्वीकारून आपल्याला तयार करून दिली वेळेवर, ते श्री गबने, आपल्या सर्वांचे लाडके श्री अप्पा देशपांडे, डॉक्टर जयंतराव जोशी, इथे सभागृहात बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख मी करत नाही, पण प्राध्यापक M शर्मा, प्रोफेसर नारळीकर, परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर देवधर, इतर सर्व मान्यवर, या संमेलनासाठी आलेले सर्व प्रतिनिधी, उपस्थित असलेले विद्यार्थी मंडळी आणि बंधू भगिनींनो, आज मी खरं म्हणजे इथे बदली उद्घाटक म्हणून उभा आहे. आपले संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रिकर इथे येणार होते, पण आपण सर्वांनी बातम्या बघितल्या आणि वाचल्या असतील. दिल्लीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी म्हणून ते अडकल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण जसं म्हणतात, शो मस्ट गो ऑन, तर त्या भूमिकेतून मी इथे आपल्यासमोर उभा आहे. सर्वप्रथम हे मी आपलं म्हणतो, कारण मी मराठी विज्ञान परिषदेचा ट्रस्टी आहे, मी कोणी बाहेरचा नाही आहे. आणि हे आपलं एक सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आहे. आणि अर्थातच मराठी विज्ञान परिषदेने गेल्या 50 वर्षात विज्ञान खेडोपाडी नेण्यामध्ये फार मोठं यश संपादलेलं आहे, फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं मराठी विज्ञान परिषदेच्या जशा शाखा सबंध महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या आहेत, किती 70 म्हणाला ना मी, 71 शाखा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ते शाखा सगळीकडे आपापलं काम करत आहेत. आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मराठी विज्ञान परिषदेचं काम करणाऱ्या बऱ्याचशा शाखा आहेत. आणि ही सर्व मंडळी वेगळ्या वेगळ्या पातळीवर विज्ञान प्रसाराचं, विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी आणि इतर समाजाच्या घटकांमध्ये विज्ञानाबद्दल जागृती निर्माण करण्याचं
आणि त्यांच्या ज्या काही उत्कंठा असतील त्यांचं समाधान करण्याचं काम मोठ्या सफलतेने गेली 50 वर्षे करत आहेत. आणि त्याबद्दलची एक झलक आपण नुकतीच आत्ताच प्राध्यापक ज्येष्ठराज जोशींच्याकडून ऐकली. त्यामुळे आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे. आणि आजचं हे अधिवेशन त्या पार्श्वभूमीवर आणि आता आपल्या देशापुढे जी नवीन आव्हानं आहेत त्या आव्हानांना पेलण्याच्या दृष्टीने, त्या आव्हानांच्या अनुषंगाने पुढे प्रगती करण्याच्या दृष्टीने विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भात काय काय करायला हवं त्याबद्दल अर्थातच या संमेलनात साधक बाधक चर्चा होईलच. आणि मी सुद्धा मला ही जी संधी मिळाली आहे तिचा उपयोग त्याच निमित्ताने करू इच्छितो. मगाशी जसं आपण ऐकलं की प्रोफेसर जोशींनी आपल्याला मराठी विज्ञान परिषदेची 4 प्रमुख उद्दिष्ट सांगितली. बऱ्याच वेळा असा प्रश्न निर्माण होतो की मराठी विज्ञान म्हणजे काय? विज्ञान, मराठी विज्ञान, हिंदी विज्ञान, इंग्रजी विज्ञान असं काही असतं का? आणि अर्थातच विज्ञानाची संकल्पना मला वाटतं एक सर्वसमावेशक, सर्वत्र असणारी, सर्वत्र सारखीच असणारी संकल्पना आहे. आणि त्या अर्थाने विज्ञान हे खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय चळवळ आहे असं जरी म्हटलं तरी ते फारसं वावगं ठरू नये. असं असताना मग मराठी विज्ञान म्हणजे काय? आणि अर्थात त्या 4 उद्दिष्टांमध्ये मराठी विज्ञानाच्याबद्दल आपल्याला काय अभिप्रेत आहे ते आलं आहे. पण मला असं वाटतं की जनसामान्यांमध्ये आपल्याला विज्ञानात प्रगती करायची झाली, विज्ञानात आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवायचा झाला. आज एकूण जगात जे विज्ञान आहे, अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये जे काही नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन गोष्टी आपल्या पुढे येतात आहेत आणि त्याचा अर्थातच तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने, त्या तंत्रज्ञानाचा देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने फार मोठा संबंध आहे. आणि हे करायचं झालं तर आपल्याला एक ज्याला आपण म्हणू आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असणं हे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर त्या विज्ञानाचा जर समाजाच्या तळागाळापर्यंत जर त्याचा फायदा पोचवायचा झाला तर ते विज्ञान समाजात सर्वदूर पोचणं हे तितकंच महत्त्वाचं आणि तितकंच आवश्यक आहे. आणि तिथे अर्थातच आपल्याला त्या ठिकाणच्या भाषांची कास घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर अर्थातच मराठी आणि मराठीतून लोकांपर्यंत विज्ञान पोचवणं हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. मग याच्यामध्ये लहान विद्यार्थ्यांचं वैज्ञानिक संकल्पनाबद्दलचं आकलन ते समजण्यासाठी म्हणून परत मला असं वाटतं की मातृभाषेतून जर ते समजायला मिळालं तर अर्थातच त्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे त्यांचं आकलन हे विद्यार्थी करू शकतील. आणि अर्थातच त्याच्यानंतर मग त्या संकल्पनांचा विकास त्यांना आपापल्या स्तरावर करायचा झाला तर त्याच्यामध्ये मला वाटतं ते अधिक चांगली प्रगती करू शकतील. तर हा एक भाग झाला. तसंच मला वाटतं कुतूहल आणि त्या कुतूहलाचं समाधान
करण्याच्या दृष्टीने सुद्धा केवळ वर्गात विज्ञान शिकवतानाच नाही तर एकूण समाजात, मग ती लहान मंडळी असतील किंवा प्रौढ मंडळी असतील किंवा तरुण मंडळी असतील, या सर्वांच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल, वैज्ञानिक संकल्पनाबद्दल थोडं कुतूहल हे असतंच. आणि ते कुतूहल, त्याचं समाधान करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपल्याला साध्य करायचं झालं तर परत मराठी भाषेची कास धरणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आपण गेल्या काही काळामध्ये बऱ्याच गोष्टी ऐकतो समाजामध्ये. एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन किंवा त्यासारख्या गोष्टी येतात. बऱ्याच वेळेला नवीन नवीन तंत्रज्ञान पुढे येतं आणि मग त्याच्यावर चर्चा चालू राहते, साधक बाधक चर्चा चालू राहते. आणि या संबंध गोष्टींबद्दलची जागरूकता, अंधश्रद्धा, त्यांचं निर्मूलन, हे सगळं जर आपल्याला साध्य करायचं झालं तर समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणजे आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे नेहमीच सायंटिफिक टेम्पर बद्दल बोलायचे आणि त्याच्यावर त्यांचा खूप भर असायचा. आणि अर्थातच आपल्या संविधानात, भारताच्या संविधानात सुद्धा या गोष्टीचा समावेश केलेला आहे. आता प्रश्न असा उठतो की हे जरी सगळं असलं तरी या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्या अनुषंगाने आपापला जीवनक्रम पुढे नेण्याबद्दल आपण कुठपत प्रगती केली आहे. आणि अर्थातच मला वाटतं सर्वप्रथम ही बाब वैज्ञानिक मंडळींनी स्वतःच्या बाबतीत तपासायला हवी. आणि अर्थातच त्याच्यानंतर मग ती एकूण समाजाच्या सर्व घटकांपर्यंत न्यायला हवी. आणि बऱ्याच वेळेला असं जाणवेल आपल्याला की आपण कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तो आपल्या रोजच्या जीवनक्रमामध्ये अवलंबण्याच्या दृष्टीने एका बाजूला वैज्ञानिक म्हणून काम करत असलो, आपला तो पेशा हा कदाचित चांगला शब्द नसेल पण हा पेशा असला तरीसुद्धा मला असं वाटतं की त्याबद्दल बरीच सुधारणा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मागे काही दिवसात याबद्दल पण बरीच चर्चा झाली की असं का घडतं. आपण जर स्वतःला वैज्ञानिक म्हणवतो आणि मग आपण स्वतःच्या दिनचर्येमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणण्याबद्दल कमी पडतो, असं का होतं. आता मला वाटतं हा एक विज्ञान प्रसाराचा भाग तर आहेच आहे, पण आता सांगायचं की बाबा वैज्ञानिक मंडळींकडे या बाबतीचा प्रसार करायला पाहिजे म्हणजे हे थोडंसं विचित्र गोष्ट आहे आणि मला वाटतं त्याची आवश्यकता पण नाही. हा एक माझ्या दृष्टीने हा एक आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा एक भाग आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण विज्ञान प्रसाराच्या गोष्टी करतो किंवा त्या बाबतीत प्रयत्न करतो तेव्हा विज्ञानाबद्दलच्या संकल्पना, विज्ञानाबद्दलची माहिती, पण त्याचबरोबर त्याची ही जी सांस्कृतिक आणि सामाजिक बाजू आहे आणि अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलनच्या चळवळीत मंडळींनी याबाबतीत खूप मोठं काम केलेलं आहे, पण मला वाटतं त्याच्याकडे पण आपण तितकंच लक्ष देणं हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अर्थातच विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात फार मोठी स्थित्यंतरं सतत घडत आलेली आहेत आणि या स्थित्यंतरांच्या
ची गती ही दिवसेंदिवस वाढत जाते. आता ही या म्हणजे अशा प्रकारचा जलद गतीने होणारे बदल, समाजात जलद गतीने होणारे बदल त्या दृष्टीने समाजाची तयारी करण्याच्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं आपल्या विज्ञानप्रेमी मंडळींना किंवा विज्ञानाच्या प्रसारामध्ये आपण जे सगळे लोक गुंतलेले आहोत त्यांना हे एक त्यांच्या दृष्टीने एक फार मोठं आव्हान आहे. आणि विशेषतः तंत्रज्ञान, कुठलंही तंत्रज्ञान अर्थातच तंत्रज्ञानाने आपली क्षमता वाढते. आपण जे काही करू शकतो, तंत्रज्ञानाचे कास मिळाले तर ते आपण अधिक जलद गतीने अधिक मोठ्या प्रमाणात करू शकतो. पण तरी त्याच्यात दोन्ही बाजू असतात. त्याची चांगली बाजू पण असते, त्याचे वाईट परिणाम करणारी सुद्धा बाजू असते. आणि हा फरक म्हणजे प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर हा फरक म्हणजे त्याचं आकलन होऊन ते जाणून घेऊन आणि जसं आपण शिक्षणामध्ये नीतिमूल्यांच्याबद्दल बरेच जागरूक असतो, त्याबद्दल म्हणजे विशेषतः लहान मुलांच्या संवर्धनाच्या बाबतीत नीतिमूल्य कशी चांगल्या प्रकारे जोपासली जातील याबद्दल आपण दक्ष असतो. मला वाटतं नवीन तंत्रज्ञानाने उद्भवणाऱ्या प्रश्नांबद्दल सुद्धा एक अशाच प्रकारची सजगता असणं हेही अत्यंत महत्त्वाचं ठरावं. त्याच्याही पेक्षा जर मी पुढे जाऊ इच्छितो की आजचं जे हे युग आहे हे ज्ञानावर आधारलेलं युग आपण म्हणतो. नॉलेज इनेबल्ड सोसायटी किंवा नॉलेज ड्रिवन इकॉनॉमी किंवा असं त्या प्रकारचं हे युग आहे. आणि आजची जी ही शिक्षण व्यवस्था आहे, आज आपण ज्या प्रकारे तरुण मंडळींना तयार करतो आहोत, ती पद्धत नवीन युगाच्या दृष्टीने ती त्याला अनुकूल किंवा त्याच्या अनुषंगाने ती योग्य आहे की नाही याचाही आपण विचार करायला हवा. अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा शेतीप्रधान समाजरचना होती आणि अर्थातच भारतामध्ये त्या काळी एका प्रकारची शिक्षण व्यवस्था मौजूद होती आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी, बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात अंतर्भूत होत्या. आणि आपण बऱ्याच वेळेला चर्चा पण करतो की आजकालचं शिक्षण असं राहिलं नाही, लहानपणी मला इतकं शिकवलं जात होतं. त्याच्यानंतर उद्योगप्रधान व्यवस्था आली आणि मग जसं कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग लाईनमध्ये एक पहिली स्टेप, मग दुसरी स्टेप असं करून शेवटी प्रॉडक्ट, मग ते कार असो किंवा स्कूटर असो किंवा आणखीन कुठली गोष्ट बाहेर पडते. तर आपण शिक्षण व्यवस्थासुद्धा त्या अनुषंगाने ती पुढे आली आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग आपण त्याचं इतकं चाकोरीबद्ध पद्धतीने ती राबवतो की म्हणजे पहिली नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी ही एक प्रोडक्शन लाईनसारखं ती मुलं बाहेर आणि शेवटी जे काही शेवटली स्टेज असेल शिकण्याची तिथनं तो विद्यार्थी बाहेर पडतो. चांगल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा अवलंब केला गेलेला आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार आपण मुभा देत असतो की त्यांनी काय शिकावं, कुठल्या क्रमाने शिकावं. आणि अर्थातच ज्ञानार्जन करण्याच्या दृष्टीने काही क्रम असणं हे जरी अत्यावश्यक असलं तरी अगदी एक ठराविक क्रमानेच शिकलं पाहिजे आणि दुसरा क्रम शक्यच नाही असं काही नाही आहे. आणि
ही मुभा शिक्षण व्यवस्थेत असणं हे अत्यंत आवश्यक आहे. अगदी एक आठवडाभरापूर्वी मी केरळमध्ये होतो एका कार्यक्रमानिमित्त, आणि त्यावेळेला तिथे एक वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि ते केरळमधल्या एका विद्यापीठाची गोष्ट होती. तिथलेच एक प्राध्यापक, आणि ते अर्थातच ते त्यांच्या विषयात PhD होते आणि त्या विषयात म्हणजे बरेच काळ त्यांनी संशोधन केलं आहे, अध्यापन केलेलं आहे. पण त्यांना असं वाटलं की मला एक अर्थात म्हणजे संगीताबद्दल काहीतरी शिकावं म्हणून त्यांनी, आणि त्या विद्यापीठात संगीतात PhD करण्याची सोय होती म्हणून मग तिथे त्यांनी प्रवेश घ्यायचा ठरवला. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्याची त्यांनी पूर्तता केली, आणि त्या लेवलच्या प्राध्यापकांनी म्हणा किंवा सुपरवायझर्सनी म्हणा त्यांना तशी मान्यता पण दिली. पण शेवटी जेव्हा त्या विद्यापीठाच्या समितीकडे ही बाब गेली तेव्हा त्यांनी त्या प्राध्यापकाला संगीत विषयात PhD करण्यासाठी म्हणून परवानगी देण्याचं नाकारलं. आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातमीप्रमाणे त्याचं कारण की त्यांची मास्टरची डिग्री संगीतात नव्हती म्हणून त्यांना संगीतात PhD करण्याची परवानगी देता येत नाही. आता आणि हे म्हणजे आपल्याकडे सगळीकडे, म्हणजे ते वर्तमानपत्रात मी ते वाचलं म्हणून सांगतोय, पण हे सगळीकडे ही परिस्थिती आहे. आता मी फारसं खोलात जात नाही, पण माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा हे घडलेलं आहे. आणि प्रोफेसर सुखात मी इथे बसलेले त्यांना कदाचित आठवत असेल. आणि अर्थातच त्या काळाच्या तुलनेने आज खूप सुधारणा झालेली आहे, पण मला वाटतं अजून पण खूप सुधारणा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी 2च मुद्दे आपल्यापुढे मांडून मी माझं म्हणणं संपवणार आहे. एक म्हणजे आता या परिस्थितीतून आपल्याला जर पुढे जायचं झालं आणि आपल्याला झपाट्याने पुढे गेलं पाहिजे, कारण हे जग अत्यंत स्पर्धात्मक असं हे जग आहे, आणि विशेषतः आजचं युग हे अत्यंत स्पर्धात्मक असं आहे. आणि म्हणून म्हणजे शिक्षण कसं असावं, त्याच्यात काय सुधारणा असावं, या सगळं शिक्षण तज्ज्ञांनी त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून निर्णय घ्यावेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये याबद्दल बरंच विचार मंथन म्हणा किंवा सागर मंथन म्हणा चालू आहे. त्यातनं काय पुढे निघेल मला कल्पना नाही. पण जसं म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जे वेगवेगळी तयारी शासकीय पातळीवर म्हणा किंवा एक शिक्षणाशी संबंध सामाजिक पातळीवर जर करायची झाली, तर जसं पण विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं उपस्थित करून देण्यासाठी म्हणून एक फार मोठं काम करावं लागतं. ते पाठ्यपुस्तक मंडळ आहे, त्यात मोठ्या संख्येने प्राध्यापक मंडळी, शिक्षक मंडळी काम करत असतात, आणि हे सततची चालणारी प्रक्रिया आहे. आता आजच्या युगामध्ये डिजिटल मीडिया आणि त्याचा खूप मोठा फायदा आपण घेऊ शकतो. आणि केवळ लिहिलेल्या माध्यमातून, प्रिंट माध्यमातून एखाद्या शिक्षणाबद्दलची माहिती पोचवण्याच्या पलीकडे आता दृकश्राव्य माध्यम, त्यात सिम्युलेशनच्या माध्यमातून, ॲनिमेशनच्या माध्यमातून या बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आणि मला असं वाटतं की ही जी सामग्री तयार करण्याचं काम आहे, आता ते इंग्रजीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे, कारण म्हणजे भारतातले सुद्धा बरीच मंडळी आणि जगभर हे काम चालू आहे. पण मराठीमध्ये हे जर काम करायचं झालं तर त्याकडे मला वाटतं विशेष लक्ष द्यायला पाहिजे. किंबहुना माझं असं ठाम मत आहे की त्यासाठी एखादी संघटना, चांगल्या प्रकारची संघटना उभी करून, कारण अशा प्रकारची तज्ज्ञ मंडळी मिळणं अत्यंत कठीण आहे. शिक्षण तज्ज्ञ मिळतील, पण त्यांना
IT किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीबद्दल फारशी माहिती असेलच असं नाही आणि डिजिटल टेक्नॉलॉजीची जाण असणारे तज्ज्ञ मिळतील, पण ते शिक्षण तज्ज्ञच असतील असं नाही. आणि म्हणून मला वाटतं हे फार मोठं आव्हान आहे आणि त्याबद्दल आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट की ज्याला आपण कल्चर ऑफ इनोव्हेशन, नाविन्यपूर्णता लहान मुलांच्यापासून निर्माण करणं आणि आपल्याला जर एक इनोव्हेटिव्ह सोसायटी म्हणून जर पुढे यायचं असेल आणि ते मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे, तर त्याची तयारी आपल्याला शालेय स्तरापासूनच करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अर्थात मराठी विज्ञान परिषदेने याबद्दल बरंच काम केलेलं आहे. पुण्याला प्राध्यापक VG भिडे त्यांनी केलेलं काम आपल्याला माहीत असेल आणि ते काम अजूनही खूप चांगलं चालू आहे. पण प्रश्न असा आहे प्रकारच्या सुविधा जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला आपण पोचवू शकू का किंवा मिळवून देऊ शकू का? आणि हे जर करायचं झालं तर मला वाटतं परत एक मोठ्या प्रकारचं संघटन करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व विज्ञान प्रेमी जर सहभागी झालो तर हे काम अत्यंत महत्त्वाचं काम आपण करू शकू असं मला विश्वास वाटतो. शेवटी आजच आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, प्रोफेसर डेव्हिड ग्रॉस यांचा एक लेख आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल भारतामध्ये काय करायला हवं याबद्दल फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण सर्वांनी तो वाचावा. पण त्याचं सगळ्यात वरची जी कॅप्शन लाईन आहे तीसुद्धा मला वाटतं फार बोलकी आणि फार महत्त्वाची ठरावी. त्यांचं असं म्हणणं आहे की भारताला जर इकॉनॉमिक सुपर पॉवर व्हायचं असेल तर त्याआधी भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुपर पॉवर होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण ते जर झालं नाही तर इकॉनॉमिक सुपर पॉवरचं स्वतः एका स्तरापर्यंत आपण नेऊ शकू, पण त्याच्या पुढे त्याला मर्यादा येतील. किंवा आजकाल आपण सगळेजण मेक इन इंडियाचं वातावरण आहे देशामध्ये, फार चांगली गोष्ट आहे. पण त्याचं त्यांनी म्हटलं आहे की डिस्कवर, इन्व्हेंट अँड मेक इन इंडिया. आणि मला वाटतं हा एक फार चांगला मंत्र आहे आणि त्याच भावनेवर मी हे माझं विवेचन संपवतो. परत एकदा आपणा सर्वांना सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद. आजकाल व्हर्च्युअल जग आहे, त्यामुळे असं समजायला हरकत नाही की उद्घाटन झालं, पण तरी डॉक्टर राजाध्यक्ष म्हणतात आहेत की उद्घाटन झाल्याचं घोषित करा, म्हणून मी औपचारिकपणे उद्घाटन झाल्याचं घोषित करतो. धन्यवाद.